ठाणे जिल्हा बँकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता भेटीगाठीचं राजकारण सुरू झालेलं आहे। कारण त्या 10 जूनला चेअरमन पदाची निवडणूक होणार आहे। त्याच धर्तीवर आहे की आज मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली। माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची काल देखील शरद पवार चंद्र गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील भेट घेतली। या भेटीमागे नेमकं दडलंय तरी काय हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। किसन कथोरे आणि हितेंद्र ठाकूर यांचे जुने संबंध आहेत, आमची दोस्ती असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आज बराच वेळा दोघांमध्ये चर्चा झाली, 1.5 ते 2 तास बंद दाराआड चर्चा देखील करण्यात आली। त्यामुळे कोण बनेगा चेअरमन याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या निवडणुकीत सहकार पॅनल, ह्या सहकार पॅनलच्या माध्यमातून आमदार हितेंद्र ठाकूरांसोबत सर्व पक्षाचे लोक होते, तर दुसरीकडे परिवर्तन पॅनलचा देखील मोठ्या प्रमाणावर पराभव झालेला आहे। संख्याबळ पाहता सहकार पॅनलकडे जवळपास 15 संचालक जे आहेत की आलेले आहेत, तर दुसरीकडे आहेत की परिवर्तन पॅनलकडे अवघे 4 ते 5च संचालक आहेत आणि एक संचालक जे आहेत तो अपक्ष आहे। त्यामुळे सहकार पॅनलचा चेअरमन बसणार यात काही वाद नाही, परंतु राजकारण काही घडू शकतं। कारण 2 दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं होतं की चेअरमन आमचाच बसणार। त्यामुळे या भेटीगाठी सध्या सुरू आहेत। त्यामुळे येत्या 10 तारखेला कोणाचा चेअरमन बसणार हे कळणार आहे। काल रोहित पवारांनी भेट घेतली आणि आज किसन कथोरे यांनी भेट घेतली। त्यामुळे ह्या चर्चेमध्ये काय गुलदस्त्यात अडकलंय ते देखील पाहावं लागणार आहे। त्यामुळे 10 तारीखपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे की नक्की चेअरमन बसणार कोणाचा आणि नक्की चेअरमन बसणार कोण।